नमस्कार. अरे या दिनकरराव, या या या. नमस्कार नमस्कार. अहो आत्ताच तुमचं नाव काढलं होतं. हा या चला या. राधे पाणी घेऊन ये. होता का जी. पाहुण्याला फराळ बिराळाचं द्या की. अहो नको, खर तर एक वेगळंच काम घेऊन आलोय मी. या पाणी पी. बोला. कसं बोलू कळत नाहीये. अगोदर आम्ही नाही असंच ठरवलं होतं, पण राहुलच नाही म्हणून आलो. बोला ना मग. अंजलीचा पहिला दिवाळ सण आहे. तेव्हा जावई बापू आणि अंजलीनं दिवाळ सणासाठी आमच्या घरी यावं असं माझ्या मनात आहे. अहो तुम्ही यायच्या आधी आम्ही अंजलीशी हेच बोलत होतो. तिला म्हटलं तर जाऊन ये. काय आहे, तिचा पहिला दिवाळ सण आहे, साजरा व्हायलाच पाहिजे हो. पण मामांजी अहो राणा भाऊजींची तब्येत जाणार कस काय बरं? अहो अंजली राहणं बघतील की, तुम्ही का काळजी करायला. आबा पण हे नाहीच म्हणते. तो नाही म्हणलं तर तुम्ही जाऊन तयार करा की. हा नाही ऐकलं तर मला सांगा. अहो पाहुणे एवढं आमंत्रण घेऊन आले, त्यांना नाही म्हणणं शोभतं होय. अहो रीती परंपरा पाळल्या पाहिजेत का नाही. नाही, जावई बापूंना फारच त्रास होत असेल तर नाही आलं तरी चालेल, पण सहज शक्य होत असेल तर त्यांनी नक्की यावं असं मला वाटतं. नाही नाही, ती दोघं नक्की येणार. अंजली जाऊन तयार करा तुम्ही त्याला. हा मी स्वतः जाऊन जावई बापूंना विनंती करतो. चालतंय या. मामांजी हा ते ना ग, जाऊबाईंना तुम्ही एवढ्या समध्या जिम्मेदाऱ्या दिल्या, पण त्या तर चालल्या किंवा माहेरला. मग आता आम्ही बी आमच्या समध्या जिम्मेदाऱ्या सोडून जावं काय? मला मगाशी सांगितलं की जावा म्हणून. ए सूरज, यांना माहेरी सोडून ये रे. या बाबा. अहो बाबा आले. नमस्कार काका. अहो बसा की. अहो त्यांना खुर्ची द्या. नको नको, असू दे. कशी आहे तब्येत आता? बरी आहे. बाबा तुम्हाला आमंत्रण द्यायला आले. कसलं? अंजलीचा पहिला दिवाळ सण आहे ना, आणि रीतीप्रमाणे तो पार पाडलाच पाहिजे. तेव्हा तुम्ही आणि अंजलीनं दिवाळीसाठी आमच्या घरी यावं असं आग्रहाचं बोलावणं आहे माझं. काका मला नाही जमणार हो. का? अहो तुम्ही आलात तर आमची दिवाळी साजरी होईल ना. अहो नाही, ते काय आहे, पायानं मला चालता येत नाही ना हो. मग मी कसं येणार? अहो मगाशी नाही का आपण चालत खाली गेलो, तसंच जाऊया. नाही नको. अहो तुम्ही जावं की. ते बाकी पुढच्या वर्षी बघू आपण. पण पहिला दिवाळ सण महत्वाचा. नाही काका, खरंच नाही जमणार मला. अहो काका, वाईट वाटून घेऊ नका हो. ते माझ्या पायामुळं. अहो बाबा आपला पहिला दिवाळ सण आहे म्हणून बोलवत आहे. जाऊया ना. अहो काही नाही होणार तुमच्या पायाला, मी आहे ना. अहो काय झालं? आज सकाळीच मला सांगितलं ना हसत राहीन म्हणून. मग आता का असा उदास चेहरा केला? आता कसं सांगू तुम्हाला? तुम्ही मला काहीच सांगू नका. मी म्हणते म्हणून तरी चला. हे बघा, त्या निमित्तानं तुमचं घराबाहेर पडणं होईल आणि दिवाळ सणही होईल. तुम्ही बाहेर पडणार म्हणून आबा केवढे खुश होते, हो की नाही? अहो पण वगैरे काही म्हणू नका. हे बघा, आजपर्यंत मी तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण आता मागतो. प्लीज दिवाळ सणाला या ना घरी. हो प्लीज आपण जाऊयात ना, प्लीज. बाबा तुम्ही पुढे वा, आम्ही आलो. लवकर याल ना? हो आवरून झालं की लगेच येते.
हा, या लवकर हो. येतो मी. चला लगेच निघूयात आपण. कुठला कुर्ता घाला? ह्यो चांगला वाटतोय. हा नाही ह्यो बी चांगला वाटतोय. हा हा नको काय मग ह्योच घालतो. कुठला घालणार आहात नक्की? आता तुम्हीच सांगा. हा घाला. चालतंय. चला लवकर. वस्ताद अहो असं डोसक्याला घातला बसलायचा. अहो चांगलं नसतंय ते. अरे आता काय चांगलं होणार आहे भाल्या? का काय झालं? अरे डोसक्यात काय होतं आणि झालं काय? म्हटलं ह्या वर्षीची वजीर केसरीची गदा गावात आणायची आणि आपल्या तालमीचं महत्व सगळ्यांनी दाखवायचं. पण कसं काय? आणि त्यात वर तोंड करून त्या ईश्व्याला आणि त्याच्या भाड्यानं आणलेल्या त्या पैलवानाला चॅलेंज बी दिले. तू वस्ताद तुम्हाला का माहित होतं वय रानाचं असं होणार आहे ते? तालीम बंद पडणार भाल्या आणि ते सगळे त्या ईश्व्याच्या तालमीत जाणार. वस्ताद असं काय होत नसतंय. अहो अजून 1 महिना बाकी आहे वज्र केसरीला. रानाचा नुसता पाय भरा होऊ दे मग बघा रानाचा कसा उभा राहतोय ते. अरे कसा उभा राहणार? अरे तो घरातनं बाहेर बी पडणं झालाय. ऑपरेशन झाले वस्ताद लगेच असा माणूस बाहेर पडतोय वय. अरे तेच तर ऑपरेशन झालेल्या पायानं तो कसा कुस्ती खेळणार? वस्ताद अहो, रानात आहे त्यो. मनात आणलं की काही बी करेल बघा. हे बघ आणि तू कुस्ती खेळणार का हे जाऊन रानाला विचारायचं कसं? गड्या मला तर लय अवघड दिसाले बाबा हे गणित. हे बघा वस्ताद रानाचा घर बाहेर पडला. चल 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 बघू. राणा कशी आहे आता तब्येत? बरी आहे. इकडे कुठं? दिवाळीसाठी आलं. राणा अरे तुला असं बाहेर पडलेलं बघितलं आणि लय बरं वाटलं मर्दा. आता असा लवकर बरा हो आणि ते वज्र नव्हे व्यवस्थित बरा हो. चल मी आत सोडतो. कशी आहे आता राणाची तब्येत? हळूहळू बरे होत आता. अहो ते वजीर केसरीचं बोलता बोलता थांबलो नव. बरं दिसत नाही ना ते. हो आपण अजून काही दिवस कुस्तीचा विषय यांच्या समोर नकोच काढाय. अहो म्हणून तर थांबलो. बर वजीर केसरी पात्र बरा होईल ना राणा? बाकी काय नाही हो. ते वजीर केसरीची कुस्ती नाही मारली तर तालीम बंद पडल्या जमाय बघा. तालमीसाठी जीव तुटतोय माझा. दुसरं काय नाही. यांनी तुम्हाला शब्द दिलाय की ते असेपर्यंत तालीम कधीच बंद पडणार नाही. आज मी तुम्हाला शब्द देतो. मी यांचा शब्द कधीच खोटा पडू देणार नाही. लय उपकार होतील. खरंच असं होईल काय? होणार. माझा विश्वास आहे यांच्यावर. वज्र केसरीचं नाही माहिती पण तालीम बंद पडणार नाही हे मात्र नक्की. चालते. अहो खेळ महत्वाचा. गदा घेऊन काय मला खार घालायचा आहे वय? फक्त ते तालीमीसाठी म्हणत होतो. तालीम नाही बंद पडणार. हो मी आजवर 22 तालमीची वाट लावते असं म्हणत होतो. पर ते सगळं साप चुकीचं ठरवलं बघा तुम्ही. आज एक 22 माझी तालीम वाचवायला लागली आहे. जमलं तर तुम्ही सगळ्या जणी मला माफ करशील ना? हो माफी मागायची काहीच गरज नाहीये. तुम्हाला आणि तुमच्या तालमीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण. भाल्या भाऊजी तुम्हालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला येते. चला बस. आधाराला काही देऊ पाहायला? नाही नको. आता माझी खरी दिवाळी. बरं बाबा हे घ्या.
गोदाक्कांनी तुमच्यासाठी हा फराळ पाठवलाय. कशाला एकटाच राही मी घरी. मी त्यांना तेच म्हणाल, पण त्या म्हणाल्या की रीत ते घेऊन जा. हे ना काकी कुठे आहेत? अहो ती जरा पुण्याला गेली, आजीला बरं नाहीये म्हणून. काय झालंय? जी बरं आहे ना व? हो आता बरी आहे, 1-2 दिवसात घरी सुद्धा घेऊन येते. अहो काका, दिवाळ सणाची काय बी गरज नव्हती. अहो काकांवर उगा लोड कशाला? आणि काकी बी नाही तिकडे. तीच तर हात धुवून मागा लागली. माझ्या अंजलीचा पहिला दिवाळ सण साजरा व्हायलाच पाहिजे असा आग्रह आहे तिचा. अहो पण काकी नसताना तुम्ही एकटा दिवाळ सण कसा करणार? तुम्ही एक काम करता काय, 2-4 दिवस आमच्याकडे चला तुम्ही. हो अहो छे ही परत आल्यानंतर माझा जीव घेईल. अंजलीचा दिवाळ सण इथेच साजरा झाला पाहिजे असा तिचा आग्रह आहे. थांबा, तिला मी ही बातमीच देतो. हा इंदू, मी बोलतोय. कशी आहे तब्येत आईची? बरी आहे आता. परवापर्यंत डिस्चार्ज मिळेल असं म्हणाले डॉक्टर. मला सांगा, तुम्ही अंजूच्या दिवाळ सणाचं काय काय केलंय? तेच तर सांगायला फोन केलाय ना मी. जावई बापू आणि अंजली दोघे इथं आले. अहो, काय सांगताय काय? होय हो, धर अंजलीशी बोल. हं? हॅलो आई. अंजू, अगं कशी आहेस बाळा? मी मस्त. आणि राणाजी कसे? ते छान आहे. बघ ना, तुझा पहिला दिवाळ सण आणि नेमकी मी तिथं नाहीये. कसं तरीच वाटतंय ग. अगं काही नाही ग, तू काही वाटून घेऊ नकोस. आणि बाबा आहेत ना, मग झालं. मला सांग आजी कशी आहे? अगं एकदम व्यवस्थित आहे. परवा डिस्चार्ज मिळणार आहे. अगं पण तू तर म्हणाली होती साधी चक्कर आहे. मग एवढा वेळ का लागतो डिस्चार्जला? अगं असं काय करतेस अंजू? चटकन बरी व्हायला ती काय राणाजी आहे का? आजी आहे तुझी. बरं राणाजींना दे ना जरा. हा दे. नमस्कार काकी. नमस्ते. कशी आहे आता तब्येत तुमची? बरी आहे आता. खरं तर मी तिथेच असायला हवं होतं, पण आईची तब्येत ठीक नाही ना. नाही काकी, तुम्ही आजींची काळजी घ्या. दिवाळ सण तर एवढं काय नाही हो, माणूस महत्वाचा असतोय बघा. हो, पण मी यांना सांगून ठेवलंय हा सगळं. छान साजरा करा दिवाळ सण. मी आल्यावर भेटूच. चालते. देऊ काय काकांकडे? हा द्या ना. हा हा बोल. अहो पहिला दिवाळ सण आहे त्या दोघांचा. नीट साजरा करा. मी सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? अगं, सगळं लक्षात आहे, चांगलं लक्षात आहे माझ्या. हं? आणि आता फोन ठेवू घे, मला अजिबात वेळ नाहीये. ठेव फोन. हो चला, मी पण गडबडीत आहे. काय लक्षात आहे म्हणत होतात? अगं, तुमचा दिवाळ सण कसा साजरा करायचा ना ते सांगून गेली होती. ते लक्षात आहे का असं विचारत होती. अच्छा बरं चला तयारीला जाऊ. नको तुम्ही दोघांनी आता इथं आरामात बसायचं. माझ्या सगळं लक्षात आहे, मी करतो व्यवस्थित. हं? हो पण मी येते ना तुमच्या बरोबर. हा म्हटलं ना. अहो बाबा ऐकतच नाही ते. हो, एकटा गाडी माणूस काय काय करणार? नाही म्हणजे कसं करणार? आता बघूयात आपण. नाही, आपल्यामुळे उगा त्यांना ताप कशाला? अहो, नाही ताप काही नाही. बाबांना या सगळ्याची खूप हौस आहे. बाबा सर का मी कर. तू कशाला आलीस इथे? जा. हो असं काय करता? करते ना मी. अजिबात नाही. तुझ्या आईनं सांगितलेलं सगळं लक्षात आहे माझ्या. आणि तिकडे राणाजी एकटेच बसलेत ना, त्यांच्याशी बोलत बस. जा. हो त्यांच्याशी मी नेहमीच बोलते. मी करते म्हणजे जरा लवकर होईल. तुला जायची गडबड आहे का? अहो नाही गडबड नाहीये. नाही ना.
तर माझं उगीच क्रेडिट घेऊ नकोस हं? आणि पाहुण्यांना असं बाहेर बसून आपण आत येणं अजिबात बरोबर नाहीये हं? चल जा बघू. अहो बाबा असं काय मी करते ना पटकन. अगं जा ग जा. तू त्याच्याशी बोलत बस. जा 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 जा, जा. काय हो आता करा सुरुवात. आणि आता मी केलंय ते सगळं जमलंय का बघा हं? काका तुम्ही बी बसा की. नको तुम्ही घ्या जेव. तुम्हाला पोटभर जेवताना बघायचंय मला. आपण काका तुम्ही एवढं समज केलं. तुम्हाला सांगतो आपल्या गावात सतत पाण्याचा तांबा पाहिजे असेल तेव्हा बी बायकाच आणून द्यावा लागतोय बघा. काही नाही हो सवय आहे मला. आणि सगळीच कामं काय बायकांनीच केली पाहिजेत असं काही नसतं. नाही पण हे जेवणाचं जरा जादच झालंय बघा. नाही हो देवानं आपल्याला 2 हात दिले आहेत. माणसाला सगळं यायला पाहिजे. समजा आता घरातल्या बायका जर बाहेर गावी गेल्या तर मग काय करायचं हं? म्हणून स्वावलंबन हाच उत्तम पर्याय. होय स्वावलंबन लई महत्वाचं बघा. म्हणजे माणसाला जर प्रगती करायची असेल तर स्वावलंबन लई महत्वाचं असते. करा आता सुरुवात. हो नाही नको मला बी स्वावलंबन येते माहिती ना हो तुम्हाला. माझं मी खातो. द्या. द्या. बसा ना. जेव्हा तुम्ही हो काका जेवण खरंच लई भारी झाले बघा. मस्त. सुभाष दादा गाडी तयार ठेवा आपल्याला निघायचंय. अहो चला निघूया. बाबा आम्ही निघतोय. सॉरी अंजली आईनं बडीशेप कुठं ठेवली तीच सापडत नाहीये. हो काही हरकत नाही. बर चला निघतो आता. आता थांब. जाऊया बापू हे घ्या. हे काय हो आता मोठे दागदागिने देण्याची ऐपत माझी नाहीये पण फुल ना फुलाची पाकळी म्हणून अहो काका. हे एवढं. हे असलं काही पटत नाही मला. हो तुमचा पहिलाच दिवाळ सण आहे ना तेव्हा घ्या. अहो नाही हो. अहो तुम्ही आमच्यासाठी एवढं जेवण बनवलं. यातच दिवाळी सण साजरा झाला आमचा. आपण रीत म्हणून काहीतरी घ्यायला पाहिजेच ना. अहो काका हे सोनं नाणं पैसा अडका घेणाऱ्या भिकारी जावयांच्या जमातीत बसवू नका मला. खरंच मला काय बी नकोय. आणि तुम्ही किती बी घ्या म्हणलात तरी बी मी घेणार नाही. आपण रीत म्हणून थांबा आलोच. मी ही स्वतः पिकवलेली भाजी आहे. ही तर घ्याल की नाही. अहो घेणार की. खाण्याचा ट्रक द्या मग घेणार. अहो, माझ्या कुंडीतल्या शेतात यापेक्षा जास्त भाजी पिकत नाहीये. ही एवढीच. अहो काका हेच मला ट्रक बर असल्यासारखं आहे बघा. आता ही खा आणि पूर्णपणे बरे व्हा आणि मला पुढची शेती शिकवा. अहो शिकवणार की. तुम्ही असेच हसत राहा म्हणजे लवकर बरे व्हाल. अहो तुम्ही हसायला सांगितलं तर हसायला पाहिजेच की.